डिजिटल अरेस्ट करून फसवणाऱ्या सोलापूर सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। पोलिसांनी आरोपीकडून 9,50,000ची रोकड जप्त केली आहे। राघवेंद्र सिंग पिता मूलचंद वय 38 राहणार हाय टेन्शन रोड कपात हंडा दक्षिण पश्चिम नवी दिल्ली असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे। 28 जुलै 2025 रोजी फिर्यादी घरी असताना त्यांना कॉल आला। टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून त्या व्यक्तीने फिर्यादीस तुमचा सिम कार्डचा गैरवापर कुलाबा पोलीस ठाण्यातून विजय खन्ना यांनी झाल्याचे सांगितले। काही वेळाने दुसऱ्या व्यक्तीने फिर्यादीस कॉल केला। पुन्हा एकाने सीबीआयमधून प्रवीण सूद बोलत असल्याचे सांगून गुन्ह्याची माहिती दिली। नरेश गोयल या व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केली। आधार कार्ड बँक खात्याची माहिती असून त्याच्याकडे तुमचे सिम कार्ड मिळाली असे फिर्यादी सांगितले। इंग्रजीतील 3 पाने पाठवून त्यात सुप्रीम कोर्टाची नोटीस असल्याचे सांगितले। त्यावेळी घाबरलेल्या फिर्यादीने सायबर गुन्हेगारांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या बँक खात्यात 21,25,161 रुपये पाठविले। आपली फसवणूक झाल्याची समजताच त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याद्वारे दिल्ली येथून राघवेंद्र सिंग यास अटक केली। पोलिसांनी संशयित आरोपीची संपूर्ण माहिती काढून एका संशयिताला दिल्ली येथून अटक करून सोलापुरात आणले। त्याच्याकडून 9,50,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षक श्रीशैल गदा तपास करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a